नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आपण पावसाळ्यासाठी एक 5 बुरशीनाशके हुडकून काढलेली आहेत. म्हणजे काही शोध लावलेला नाहीये, पण बुरशीनाशके अशी आहेत की ती पावसाळ्यामध्ये वापरल्यानंतर तुम्हाला म्हणजे सर्व पिकासाठी तुम्ही वापरू शकता आणि त्याचे रिझल्ट एकदम टॉप आहेत. म्हणजे जेणेकरून की आम्ही प्रॅक्टिकली बघितलेलं आहे की ह्या बुरशीनाशकांचे रिझल्ट एकदम सुंदर आलेले आहेत. तर अशी तुम्हाला टॉप 5 बुरशीनाशके मी सांगणार आहेत आणि ते बुरशीनाशक कुठले, त्याची वैशिष्ट्ये काय आणि नियंत्रण कशा प्रकारे करतं इत्यादी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर पहिलं बुरशीनाशक आहे आपलं रोको. तर रोको हे एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे. तसेच ह्याच्यामध्ये आपल्याला थायपोनेट मिथाईल 70% हा घटक आपल्याला पाहायला मिळतो. हे बुरशीनाशक वनस्पतीच्या आत जाऊन संरक्षण देते, म्हणजेच उपचारात्मक म्हणजे करंटिव्ह आणि प्रतिबंधात्मक प्रोटेक्टिव्ह असे दोन्ही प्रभावी कार्य करते. म्हणजे तुम्ही बुरशी यायच्या अगोदर आणि आल्यानंतर सुद्धा तुम्ही याचा वापर केल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला दिसून येतो. तसेच कमी प्रमाण आणि प्रभाव जास्त, तसेच दीर्घकाळ संरक्षण. आणि हे कशा प्रकारे पिकामध्ये नियंत्रण करतं, तर हे सर्व पिकावर बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करते. तर कुठल्या रोगावर, जसं की पिकावरील टिपका असेल किंवा करपा असेल किंवा डाउनी स्पॉट असेल किंवा पावडरी मिल्ड्यू असेल किंवा रस्ट ब्लाइट असेल किंवा अँथ्राकोज असेल किंवा मर असेल, तर इत्यादी याच्यावर एकदम चांगल्या प्रकारे कार्य करतं. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने ह्याची फवारणी केल्यानंतर तुम्हाला अजून चांगले रिझल्ट आलेले दिसून येतात. तसेच पाण्यात चांगल्या प्रकारे मिक्स करून म्हणजे त्याचे मिश्रण व्यवस्थित करून जर फवारल्यानंतर तरी सुद्धा आणखी चांगले रिझल्ट आपल्याला दिसून येतात. आणि हे बुरशीनाशक सर्व पिकामध्ये, कोणतंही पीक असू द्या, फळभाज्या असू द्या, पालेभाज्या असू द्या किंवा सोयाबीन असू द्या किंवा हरभरा असू द्या, तर सर्व पिकामध्ये हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कार्य केलेलं ह्या बुरशीनाशकांना दिसून येतं. धन्यवाद.